नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या सगळ्यांची शेतकरी बांधवांची जी डिमांड होती की कारले पिकामध्ये सर व्हिडिओ द्या, तर व्हिडिओचा विषय असा आहे की लागवडीपासून 6व्या महिन्यापर्यंत सातत्याने उत्पादन घेऊन आपण पुढे जाऊन अजून 2-3 महिने प्लॉट कसा चालू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओचा विषय परत एकदा लक्षात घ्या। लागवडीपासून 5 ते 6 महिन्यापर्यंत प्लॉट सुरू ठेवत असताना सध्या कळ्यांची संख्या आपल्याला कशी वाढवता येईल त्या संदर्भामध्ये योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि योग्य फवारणीचं नियोजन आपण काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं काही प्लॉट 2-3 महिने झाले लागवड करून नुकतेच सुरू झाले, कळ्या पिवळ्या पडतायत, कळ्यांची संख्या कमी आहे, जी कळी येते ती पिवळी पडते। मग अशा वेळेस आपल्याला कळ्यांची संख्या वाढवत असताना कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन या सध्याच्या वातावरणात ठेवणं गरजेचं आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्यांची 18 जून 2025 ला लागवड केलेल्या आपण प्लॉटमध्ये उभे आहोत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बरेचसे शेतकरी मग त्या ठिकाणी कमेंट करतात की सर लागवड कधी केली होती। लागवडीचा तारीख आहे 18 जून 2025 आणि व्हिडिओ घेत आहोत आपण, नीट लक्षात घ्या, 25/11/2025, 18 जून आणि 25 नोव्हेंबर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्हिडिओ घेतोय। दादा, फक्त आपलं पूर्ण नाव सांगा। अंकित बाळासाहेब वाळुंज, राहणार पाचोरी वणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 9404 736026। आपल्याला काय वाटलं, म्हणजे 18 जूनला लागवड केली त्यावेळेस पाऊस पण भरपूर होता, हो प्लॉट डेव्हलप होत होत गेला, परत सातत्याने पाऊस सुरू होता, हो आतापर्यंत प्लॉट टिकून राहिला, माल मिळत गेला का तुम्हाला? हो, मग 100%। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9404 736026। एकंदरीत काका काय वाटलं तुम्हाला डॉक्टर किसानचं? तुम्ही ओळखता का डॉक्टर किसानला? मला ओळखता? बघत राहते ना मीच सांगितलं त्याला त्यावेळेस, अच्छा, सुरुवातच मीच केली त्याला, म्हटलं बाबा काहीतरी ते कर, नाही तर हा. आपलं मोगम आणि नको बुवा असं हा, हा, काहीतरी. हा. पण मग म्हणजे तुम्ही जे युट्यूबला पाहिलं आणि त्याला सल्ला दिला का बाबा आपण मोगम करण्यापेक्षा काहीतरी डायरेक्शन घेऊ, त्याचा फायदा झाला का? हो, खूप चांगला झाला. अजून प्लॉट चालू आहे? मार्केट नव्हतं पण मग ते आजपर्यंत टिकलं आणि ते महत्वाचं. आता मग त्याचे पैसे जेवढे त्यावेळेस पैसे यायचे ना, हा, हा. ते आता येऊ राहिले परत. कमी मालात पण. कमी माला पण माल माल झाड टिकून राहिलं म्हणून ना. हो आणि सुरुवातीला पण चालू झालं तेव्हा एक 2-3 तोडे चांगलं मार्केट मिळालं हो, असेल, आणि जे मार्केट कोलॅप्स झालं त्यावेळेस. तर एक साधारणतः 1-1.5 महिना, पण मग प्लॉट टिकून राहिला याला महत्व आहे। हे महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लॉट टिकून राहिला याच्या पाठीमागं तुमची मेहनत आहे। हो आम्ही तिकडून वेळापत्रक तुम्हाला मोबाईलवर पाठवत होतो, पण तुम्ही केलं म्हणून प्लॉट टिकून राहिला, बरोबर ना काका? तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, कळ्यांची संख्या वाढवायची, फुटवा होतोय। मग अशा वेळेस आपल्याला कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणता जादुई स्प्रे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। जिथं जिथं कळ्यांची संख्या मिळत नाही तिथं एक महत्वाचा स्प्रे, 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करायच्या। त्यातली पहिली फवारणी तुम्हाला करायची 200 लिटर पाण्याला। 200 लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचंय ताक 5 लिटर, गुळ 2 किलो, मध 150 ते 200 मिली। जे मध, नीट लक्षात घ्या, मध म्हणजे हनी, इंग्लिश मध्ये हनी, जे मध आपण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिथं औषध म्हणून आपण घरी खायला वापरतो, ते मध आपल्याला 150 ते 200 मिली घ्यायचंय, ताक 5 लिटर घ्यायचंय, गुळ 2 किलो घ्यायचंय, दालचिनी पावडर 50 ग्रॅम फक्त घ्यायची आणि झिंक 100 ग्रॅम घ्यायचंय, जे मायक्रोन्यूटन आहे। हा स्प्रे झाला, 2-3 दिवस जाऊ द्या। 2-3 दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे, तिथं तुम्हाला द्यायचंय एकरी 1 लिटर, एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे 5 किलो 05518, 05518 जी ICL ची ग्रेड आहे तीच घ्यायची 5 किलो। त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जवळजवळ 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम आणि 500 ग्रॅम बोरान। लक्षात आलं? 500 ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम, 500 ग्रॅम बोरान, 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 05518। पहिला स्प्रे झाला, ताक, गोळ, दालचिनी पावडर, मध घेतलं, झिंक घेतलं, स्प्रे झाला। नंतर तिथं हाय कीटकनाशकचा फवारा न मारता तिथं तुम्हाला बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना कळ्यांची संख्या पण वाढवायची, डाउनी मिल्डू आणि भुरी पण येऊ द्यायची नाहीये। त्यासाठी तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे ताक आणि गुळानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तिथं स्प्रे घ्यायचा आहे। तुम्हाला नीट लक्षात घ्या, त्या फवारणीचं नाव औषधासह मी सांगतो। 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करत असताना डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू म्हणजे डाउनी आणि भुरी स्कोर घ्यायचा आहे तुम्हाला 100 मिली।
चिलिटेड कॅल्शियम 100 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय फॉलिक्युअर 100 मिली. असा एक स्प्रे तुमचा झाला. डावणी आणि बोरी दोघांचं काम झालं. आता परत 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करत असताना परत एकदा तिथं तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटर पाण्याला कळ्या मिळायला लागल्या, कळ्या भरपूर दिसायला लागल्या, पण कळी पिवळी पडू द्यायची नाही. कळीची वाढ झपाट्याने झाली पाहिजे. तिथं तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटर पाण्याला 200 लिटर पाण्याला तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. वरद बायोटेकचं बर्ड कव्हर 500 मिली, 04932 ही आयशेलची ग्रेड परत एकदा 500 ग्रॅम, त्याच्यासोबत झिंक 100 आणि बोरान 100 आणि रोको 200 असा एक स्प्रे केल्यानंतर जसंही तुम्ही पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी हॅपी न्यूज 05518 चिलिटेड कॅल्शियम बोरान हे दिल्यानंतर 8-9 दिवसाने जमिनीच्या माध्यमातून पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. 8-9 दिवसानंतर तुम्हाला कळ्यांची संख्या मिळायला सुरुवात झाली. कळीची झपाट्याने त्या ठिकाणी मार्केटला जाण्यासाठी अशा पद्धतीने कारलं तुमचं झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्यासाठी तुम्हाला पहिलं ऍप्लिकेशन दिल्यानंतर 9-10 दिवसाला तुम्हाला एकरी 5 लिटर पोस्ट्रोक आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त 3 किलो 12-6-22 या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची. त्यानंतर परत एकदा चांगला कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना ओरिंडिस अल्ट्रा किंवा मिरेज ड्यू दोघांपैकी एक. ओरिंडिस अल्ट्रा घ्याल तर 140 मिली, मिरेज ड्यू घ्याल तर 100 मिली 200 लिटरला. त्याच्याबरोबर तुम्ही सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. आणि हा स्प्रे झाल्यानंतर परत 3-4 दिवसांनी तुम्हाला जिब्रालिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. जिब्रालिक ऍसिड म्हणजे जीएचा वापर करत असताना जीए आणि 6BA हे दोन्ही एकत्र घ्यायचंय. जीए घ्यायचंय 3 ग्रॅम 200 लिटरला 15 ppm, 6BA तुम्हाला घ्यायचंय त्या ठिकाणी 2 ग्रॅम म्हणजे 10 ppm, त्याच्यासोबत अँट्राकॉल 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या. मित्रांनो, या सध्याच्या वातावरणामध्ये जो बाजारभाव आपल्याला मिळतोय तिथं आपल्या कारल्याच्या पिकामध्ये कळ्यांची संख्या वाढवून आवक वाढवण्यासाठी आजचं महत्वाचं वेळापत्रक तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करत आलो. परत एकदा वाळून साहेब तुमच्याकडे येतो. काका तुमच्याकडे येतो. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही युट्यूब बघत होतात आणि कुठंतरी आपण पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत शेती करत आलो, मग त्याच्यात कुठंतरी बदल घडून काहीतरी सिस्टम प्रमाणे शेती करावी असं तुम्ही चिरंजीवला सांगितलं आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन आज जवळजवळ 6 महिने होतील 15 दिवसामध्ये प्लॉटला. मग काय वाटलं तुम्हाला? फक्त तुमच्या तोंडून एका वाक्यामध्ये मला जाणून घ्यायचं. एकदम सुंदर वाटलं. वेळच्या वेळी त्यानं बी ते केलं, कष्ट केले. एवढं पाऊस चालू असताना बी तुमचे नियोजन एकदम ज्या पद्धतीनं होतं. एवढ्या आसाऱ्या पडायच्या, ट्रॅक्टर गुतायचे, 2-2 ट्रॅक्टर लावून आम्ही ओढायचो. त्यानं केलं. तुमचं बी नियोजन एकदम व्यवस्थित नाही, होतं. आम्ही फक्त नियोजन देतो काका, पण तुम्ही कष्ट केले तर त्याचं फळ मिळतं. बरोबर ना? केलं केलं आम्ही तिकडनं पाठवत गेलो, पण तुम्ही सांगितलं तसं आसाऱ्या पडत होत्या, पाऊस भरपूर पडत होता, पण आलेलं वेळापत्रक जसं होता होईल तसं फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत गेले म्हणून आज प्लॉट थोडं ते तिकडे कान आहे ना का, तिकडे अजून ट्रॅक्टर फसवतो. अजूनही फसतो. ड्रीप ठीक आहे. आता किती जाळ्या मिळत आहे तुम्हाला? आता हप्त्यात 40 40 निघताय ना. मार्केट किती? मार्केट 650-700. चांगली गोष्ट आहे ना. हो. मग आता काढून काय केलं असतं आपण? नवीन पीक उभं नाही, करण्यात काय नाही, मजा त्याला नाही. तेच सांगितलं, खर्च करीत राह म्हटलं, नवीन परत खर्च वाढवायचा तो नको, उद्योग करू नको म्हटलं. मग आता जसं तुम्हाला माझ्या अंदाजे कालच म्हटलं नवीन वेळापत्रक दिलंय. फेब्रुवारी पर्यंत तू कसे चालव. चालवायचेच आपल्याला. ठीक आहे, 40-50 कॅरेट आपल्याला हप्त्याला मिळाले असं मार्केट. याच्यापेक्षा कमी झालं तरी काही अडचण नाही आपल्याला, पण आपल्याला प्लॉट चालू ठेवायचा आहे. त्यासाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.